हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे क्लास 10th ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधील अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये आपण सगळे क्वेश्चन आणि डाऊट क्लिअर करणार आहे. तर मी माझ्या आजच्या टॉपिकला सुरुवात करतो. बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय. आता आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे की समजा न्यूटनचं ग्रॅव्हिटेशनल लॉ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल, परंतु एक्झॅक्टली नेमकं त्याच्यामध्ये काय. आणि या समजा या चॅप्टरचं नाव आपण ग्रॅव्हिटेशन ऐकलं तर आपल्याला ती न्यूटनची स्टोरी पण आठवली असेल बऱ्याच जणांना. समजा तो झाडाखाली बसलेली. तर मग नेमकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, तर याचं ॲन्सर मी तुम्हाला आज देणार आहे. बरोबर आहे. बघा आता, सपोज जेव्हा न्यूटन झाडाखाली बसलेले होते, झाडाखाली, तर समजा तुम्ही परत सांगतो, ते झाड होतं समजा ॲपलचं. ते ॲपलचं झाड होतं. तिथं काही तर त्या ॲपलच्या झाडाला समजा ॲपल होते आणि ते खाली समजा झोपलेले असताना जेव्हा तो ॲपल वरून तुटून पडला, समजा कट झाला आणि तो खाली पडला, मग त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला की हा ॲपल खालीच का पडला, तुटून खालीच का पडला, तो वर का गेला नाही आकाशामध्ये, असं का. बरोबर आहे. असे खूप सारे प्रश्न पडले. परत मून जो फिरतोय अर्थभोवती, बरोबर आहे, मून जो फिरतोय तो अर्थभोवती नेमकं का फिरतोय, तो अर्थभोवती नेमकं एका ऑर्बिटमध्ये नेमकं का फिरतोय, ते असे खूप सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडले होते. मग त्यांनी जेव्हा याच्यावर ॲनालिसिस केलं, याच्यावर स्टडी केली, तर त्यांना त्याच्यामागे एक रिझन भेटलं, ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय ते सांगतो. बघा, जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जेव्हा हा ऑब्जेक्ट समजा ॲपल तुटून खाली पडला तर तो जमिनीवर का पडला, की त्यांच्या असं लक्षात आलं की एखादा त्याच्यावर फोर्स ॲक्ट झाला की त्या फोर्सनं त्याला जमिनीकडं, बरोबर, त्या जमिनीकडं त्याला अट्रॅक्ट केलेलं आहे, त्या जमिनीकडे त्याला अट्रॅक्ट केलेलं आहे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. परत आपण आणखीन समजा दुसरं एक्सपेरिमेंट असं सांगू शकतो. जेव्हा आपण एखादं समजा स्टोन आहे, ते स्टोनला समजा व्हर्टिकली अपवर्ड्स रिमेन कॉन्स्टंट ऑन इट विल चेंज विथ टाईम. जेव्हा आपण एखाद्या स्टोनला वरती फेकतो, बरोबर, खालून वरती फेकतो, तर त्याची व्हेलॉसिटी सेम राहील का चेंज होईल, बरोबर, त्याची व्हेलॉसिटी सेम राहील का चेंज होईल. आणि हाऊ विल इट चेंज. सो याची व्हेलॉसिटी वर फेकल्यावर ती कॉन्स्टंट नाही राहणार आहे, ती चेंज होणार आहे जेव्हा आपण खालून वरती फेकू, बरोबर. त्याची व्हेलॉसिटी काहीतरी अलग असणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा तो खाली येणार आहे परत अर्थकडे, त्याची व्हेलॉसिटी अलग राहणार आहे. मग प्रश्न असा पडतो, जेव्हा आपण स्टोन खालून वरती फेकतो, बरोबर आहे, वरती फेकतो आणि तो वरती फेकल्याच्यानंतर तो खाली का येतो परत, तो वरतीच का जात नाही. आपण एखादी ऑब्जेक्ट खालून समजा वरती फेकली, मी एखादा बॉल घेतला आणि बॉल जोरात वर फेकला, किती जोरात, तर तो जमिनीवरच का येतो नेमका, तो वरती का राहत नाही. असे खूप सारे प्रश्न पडले. मग याचं ॲन्सर भेटलं आपल्याला फायनली, की द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थकडे एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्या फोर्समुळं कोणत्याही ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करते, बरोबर आहे. एखाद्या झाडावरून ॲपल पडला, त्या ॲपलला लगेच तो काय करते, अर्थ अट्रॅक्ट करते आपल्याकडं. आपण एखादा बॉल जोरात वरती फेकला, किती जोरात वरती फेकला, तर तो समजा शेवटीला कुठं येणार आहे, समजा अर्थवरच येणार आहे. आता एक्स्केप व्हेलॉसिटीचं आपण ते नंतर डिस्कस करू, ते केसमध्ये काय होतं, पण तो जनरली खाली येणार आहे तो बॉल, बरोबर आहे, खाली येणार आहे, बिकॉज त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ त्याला त्या फोर्सनं त्याला काय करते, ॲट्रॅक्ट करणार आहे. तसंच आपण कोणतीही वस्तू फेकली, कोणतीही वरती ग्रॅव्हिटेशनल समजा, तर ती अर्थकडंच येणार आहे, बिकॉज अर्थ त्याला स्वतःकडं समजा पूल नाही, त्याला स्वतःकडं इट सेल्फकडं अट्रॅक्ट करणार आहे. त्याच्यामुळं तो ॲपल पण जमिनीवर पडला. आणि प्रश्न पडतो मूनचा प्रश्न पडतो. आता मूनला पण काय केले, अर्थ काय करते, इकडून त्याच्यावरती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करते. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट केल्यामुळं तो काय करतो, एका ऑर्बिटमध्ये फिरत असतो, कोणाच्या अर्थच्या, बरोबर आहे, ड्यू टू समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फिरत असतो. आणि याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एक सेंट्रिपिटल फोर्ससुद्धा त्याच्यावरती ॲक्ट होतो, बरोबर. सेंट्रिपिटल फोर्स नाही, पण ते तुम्हाला नंतर सांगाल मी. सेंट्रिपिटल फोर्स मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि सेंट्रिपिटल फोर्स काय सांगेल, बरोबर आहे.
परंतु अर्थ त्या समजा मूनवर काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो आणि मून पण अर्थला अट्रॅक्ट करतो. परंतु अर्थची साईज आपण साध्या आपल्या सोप्या भाषेत सांगू, अर्थची साईज मोठी, मूनची साईज समजा तो दूर आहे आणि लहान आहे, त्याच्यामुळं अर्थच त्याच्यावर जास्त फोर्स ॲट करणार आहे आणि त्याला स्वतः एका रिव्हॉल्युशनमध्ये समजा एका पिरियडमध्ये त्याला फिरायला लावणार आहे. पुढं आणखीन याच्यात काही आपल्याला इम्पॉर्टन्स पॉईंट्स, काही फॅक्ट्स आहे ते सुद्धा महत्त्वाचे आपल्याला स्टडी करायचे. आता जो एखाद्या ऑब्जेक्टवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ ॲक्ट करणारी, तो कुठून लागणार आहे, तो सेंटरवरून लागणार आहे, ॲज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. जो अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे, तर ती कुठून करणार आहे, तर सेंटर ऑफ द अर्थकडून तो फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणार आहे. कारण सेंटरकडून लागला म्हणून तो ॲपलवरून पडत होता आणि हा सेंटर आहे, त्या सेंटरनं त्याला लगेच अट्रॅक्ट केला आणि तो त्याला याच्यावर पाडून घेतलं. बरोबर आहे. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आणि ह्या फोर्समुळं कोणतीही ऑब्जेक्ट आपण वरती फेकली की ती परत पुढं कुठं येते, ते डाऊनवर्ड ऑन द अर्थ. सिमिलरली व्हेन वी थ्रो स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, दिस फोर्स ट्राय टू पुल इट डाऊन अँड रिड्यूस इट्स वेलॉसिटी. आता मी अगोदरच सांगितलं, जेव्हा आपण स्टोनला वरती फेकतो तो खाली काय येतो, परत रिटर्न खाली याच्यामुळे येतो की ह्या अर्थ त्याला आपल्या स्वतःकडे या फोर्समुळं अट्रॅक्ट करणार आहे, त्याच्यामुळं त्याची व्हेलॉसिटी म्हणजे त्याचा वेग कमी होणार आहे. बरोबर आहे. आणि वेग कमी झाला की लगेच काय होणार आहे, तो अर्थवर येणार आहे. पुढं सांगितलेलं आहे सगळं. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पूल द व्हेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर अ व्हाईल अँड द पूल कंटिन्यूज टू एक्झर्टेड ऑन द स्टोन स्टार्ट मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्सेस. काय वेळानंतर त्याचा फोर्स झिरो होणार आहे आणि झिरो झाला की तो परत लगेच तो अर्थवर येऊन पडणार, समजा अर्थवर येऊन पडणार आहे. बरोबर आहे. हे सगळे फॅक्ट्स होते इम्पॉर्टन्स. तर मित्रांनो, हे होतं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं. याला परत समराईज करून सांगतो. बघा, एखाद्या ऑब्जेक्टला आपण वरती फेकलं, बरोबर आहे, समजा चेंडूला वरती फेकलं, बॉलला वरती फेकलं, स्टोनला वरती फेकलं, तो काय होणार आहे, स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत, हाईटपर्यंत जाणार आहे. समजा व्हेलॉसिटी जास्त असणार आहे आणि तिथं त्या हाईटवर जाऊन तो थांबणार आहे, पहिले त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस कमी होणार आहे, तो परत जमिनीवर पडणार आहे. तो का पडणार आहे, तो असं त्याची व्हेलॉसिटी का कमी होणार आहे, तर त्या ऑब्जेक्टवर अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक फोर्स ॲक्ट करते, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं काय करते, अर्थ त्या ऑब्जेक्टला, त्या स्टोनला, त्या बॉलला, जी ऑब्जेक्ट असणार त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते आणि अट्रॅक्ट केलं की त्याची जी व्हेलॉसिटी ती रिड्यूस होते आणि तो ऑब्जेक्ट परत अर्थवर रिटर्न होतो. आणि हा जो फोर्स असतो तो अर्थच्या सेंटरपासून काय होतो, डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, तिथून लागू होत असतो. बरोबर आहे. तर मित्रांनो, हे होतं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. जर तुम्हाला याच्यावर काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅप्पी, स्टे इन्स्पायर्ड, स्टे ॲट होम. सो लव्ह यू ऑल. सो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.